नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या मनापासून स्वागत आहे. तुम्ही पण कारल्याची भाजी पाहून नाक डोळे मुरडण्यातले आहात का? तसे असेल तर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत हे फारच चुकीचं आहे. कारले आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही कारले खाणे प्लीज टाळू नका. ज्यांना शुगर आहे त्यांनाही तर खूप आवडीनं कारली खाल्लं पाहिजे. त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे. चला तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. अशी कारल्याची भाजी बनवलात तर तुम्ही खूप आवडीने खाल. पहिल्यांदा इथे कारली मी गोल आकारात चिरून घेतले आहे. त्यानंतर त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. त्यानंतर थोडंसं मीठ घालून कारली 10 ते 15 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. कारलीला पाणी सुटूसपर्यंत कारली 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. मीठ सगळं कारलीला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं आता मी कारली ठेवून देते. आता आपण कारलीच्या भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी थोडे खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत. त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने घातली आहेत आणि 1 तुकडा गुळाचा घातलेला आहे. छान असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे सगळं. मीठ लावून ठेवलेली कारली आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. कारली स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर आता मी कारली एका बाउलमध्ये काढून घेते. सगळी कारली एका बाउलमध्ये काढून घेतली आहेत. त्यानंतर आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल छान कडल्यानंतर त्यात आता आपण बनवलेले वाटण घालून घ्यायचं. वाटण थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचं. वाटण छान असं परतल्यानंतर त्यात आपण कारली घालून घ्यायची आणि कारली तेलात भाजून घ्यायची. कारली अशी मसाल्यामध्ये एकसारखी भाजून घ्यायची. कारल्यांना थोडा लाल कलर येऊसपर्यंत कारली आपण भाजून घ्यायची. त्यानंतर आता मी 1 चमचा गरम मसाला घालते. त्यानंतर आता आपण 1 चमचा चटणी घालून घ्यायची. चवीपुरते मीठ घालून सगळे एकत्र छान हलवून घ्यायचं. सगळा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा. मसाला मिक्स झाल्यानंतर आता आपण 1 चमचे त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घालून सगळे एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. एकत्र मिक्स केल्यानंतर त्यात आता थोडं पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर थोडा वेळ असा मसाला आणि कारली मी छान मिक्स करून घेते. 1 ते 2 मिनटं छान असा मसाला सगळा कारल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं त्यात थोडं पाणी घालून मी छान असं कारल्यामध्ये मिक्स करून घेते. आता 10 ते 15 मिनटं कारली छान अशी शिजू द्यायची आहेत. पाहू शकता 10 ते 15 मिनिटांनी छान कारली शिजली आहेत. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे. पाहू शकता आपली कारल्याची भाजी खूप चमचमीत आणि भन्नाट झालेली आहे. अशी कारल्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशी कारल्याची भाजी बनवलात तर सगळे नक्कीच आवडीनं खातील. त्यामुळे अशी कारल्याची भाजी करून पहा तुम्ही, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. पाहू शकता तुम्ही भाजी किती छान बनलेली आहे. प्लीज तुम्ही जेवणामध्ये कारले अवॉइड करू नका. कारली आपल्या हेल्थसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे कारली खूप आवडीने खा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली लाईक आणि कमेंट करून सांगा. थँक्यू.